कुठेतरी पोट फुगवतात, अधोमार्गाकडे प्रेशर घेतात, वरच्या मार्गाकडे प्रेशर घेतात, मग ते नाकातोंडातून पाणी येणे, रक्त येणे, शरीरातली घाण बाहेर येणे, या क्रिया चालू होतात. तर ते होऊ नये म्हणून नाभी हे आपल्या शरीराचं केंद्रबिंदू आहे. त्या नाभीवरती मीठ ठेवलं म्हणजे पोट फुगत नाही आणि ती दुर्गंधी बाहेर येते. नाभीवरती मिठाची पुडी, ती घसोडी बांधून ठेवावी. लोखंडाचा किंवा मातीचा एक दिवा, त्याच्यात एक वात कापसाची घालून, तेल घालून तो दिवा त्या ठिकाणी लावावा. एक वात लक्षात ठेवा. बऱ्याच महिला आमच्या पूजेच्या वेळेला त्या समईत किंवा दिव्यात एक वात आणतात. तुपाची वात, ती फुलवात एक लावलेली चालते, तिला जोडवातच पाहिजे असं नाही, पण समईच्या वाती, तेलाच्या दिव्याच्या वाती ह्या जोडवाती पाहिजे. एक वात मरणाच्या वेळी वापरली जाते. एक वातीचा दिवा तो लावावा, त्याला दक्षिणमुखी करावं त्या दिव्याला. तोपर्यंत दक्षिणेकडे तोंड करून जमीन गाईच्या शेणाने सारवावी. काळी तीळ तिथे टाकावी, थोडे तुळशीपत्र टाकावे. शाळीग्राम असेल तर शाळीग्रामाचा तीर्थ, नसेल तर गंगाजलादी जे तीर्थ असेल ते शिंपडावं. तिथे कांबळा टाकावा. कांबळा नसेल ब्लँकेट घ्या, घोंगडी घ्या. त्याच्यावरती त्या व्यक्तीला, त्या प्रेताला आता दक्षिणेकडे पाय करून झोपवा. या कालावधीमध्ये हसू नये, कोणाची थट्टा मस्करी चेष्टा करू नये. नाच गाणं हे त्या कालावधीत नसावं. आता ते काय कोणी वारलं घरात नाचणार आहेत का? सांगण्याचा उद्देश असा की टीव्ही वरती आपण चाललंय बाबा, उद्या सकाळची वेळ दिलेली, मग तोपर्यंत संध्याकाळी टीव्ही लावली, त्याच्यावर काही रडणं सुद्धा वर्ज सांगितलंय. गरुड पुराणामध्ये स्पष्ट आदेश आहे की घरच्या लोकांनी रडू नये. का? तर गरुड पुराण असं सांगतं, रडणाऱ्या व्यक्तीचे अश्रू त्या जीवात्म्याला प्यायला लावतात ते यमदूत, आणि म्हणून क्षणैक न रडावे, त्यांनी रडू नये. मग काय करावं? त्या जीवाच्या कल्याणाकरता काहीतरी प्रार्थना करा, नामस्मरण करा. श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करा. तुम्ही रडल्याने तो काय आता परत येणार नाही, पण त्याच्या उत्तम गती करता आता प्रार्थना करायची. या कालावधीत कोणाला नमस्कार करू नये, कोणाला आशीर्वाद देऊ नये. चेष्टा मस्करी थट्टा निंदा या गोष्टी करू नये. आता शेजारचे पाजारचे किंवा जवळचे नातेवाईक पटापट येतात, मित्रमंडळी पटापट येतात आणि ते सांगतात, केव्हा ठेवणार आहे, काय वेळ दिली नाही, डेड बॉडी बाहेरच्या घरात घ्या ना, घरात बसता येणार नाही, एवढे लोक कसं काय बसतील, बॉडी बाहेरच्या घरात घ्या. आतापर्यंत नाना अण्णा काका आप्पा, आता त्याचं नाव काय झालं, डेड बॉडी. आता ती बॉडी झाली. बॉडी जास्त वेळ ठेवू नका बरं का. आतापर्यंत ज्याचा नावलौकिक, ज्याचं उदो उदो, ज्याची सेवा, ज्याच्या मागे पुढे करत होते, आता त्याला डेड बॉडी आणि त्याला लव करण्यावर जास्त वेळ ठेवू नये. कमी नेणार आहे. मग संध्याकाळी उशीर होऊन चालला ना, दुकानं उघडायची वेळ थोडं लवकर ठेवायला पाहिजे होतं. जिवंत असे तोपर्यंत किंमत आहे, मृत्यूनंतर त्याला लवकर फुकायची तयारी. आटपा मोडा कटकट बांधवा. आता त्याला कोणी डेड बॉडी म्हणताय, कोणी प्रेत म्हणताय, कोणी हेही करताय. हे सगळं ते यमदूत ते जीवात्म्याला त्यांनी पकडलेलं असतं. ते दाराशी सगळं ते चित्र पाहत, जसं आपण स्वप्नात आपल्याला मेलेलं पाहतोय, सगळे रडताना पाहतोय, तसं तो यमदूत त्या जीवाला घेऊन तिथेच असतो दाराशी आणि तो सगळं दृश्य पाहत असतो. बघ रे, आता हे खरं पिक्चर तुला इथून दिसणार, मुख्य सीन, पण इथून तू काही करू शकत नाही. आणि सगळे आता त्याला बॉडी म्हणून लवकर हे करायला लागले. इस मतलब कि दुनिया में कौन किसका होता है,
साया भी साथ छोड़ देता है जब अंधेरा होता है. आपलीच लोक लवकर न्या लवकर न्या म्हणायला लागतात. आपल्याच लोकांना आता त्याचा वास यायला लागतो, आपल्याच लोकांना त्याची किळस यायला लागते. अहो, त्याला हात लावायला सुद्धा कोणी पटकन तयार होत नाही. मी ज्या वेळेला हे अंत्येष्टीचे विधी करायचो, भात आपण शिजवून घ्या, तिरडी बांधायला मदत करा, त्यांना घरातून प्रेत उचलून ठेवायला मदत करा, त्यांचे नातेवाईक असे मागे हात बांधून गंमत पाहतात. अरे बाबा धरा. गेल्यानंतर काय तुमचा एकमेकावरचा राग रुसवा भांडण तंटे नाही, कोणा भांडायला येणार नाही ती व्यक्ती. ज्यांच्यामध्ये षटपिंडदान विधीची पद्धत आहे त्यांनी षटपिंडदान विधी करावेत. काहींचे डायरेक्ट नाशिकला सगळे विधी होतात, त्याच्यामुळे त्यांना इथे ते पिंडदानाच्या विधीची आवश्यकता नाही. भडाग्नी किंवा मंत्राग्नी जो ठरलेला असेल त्याप्रमाणे कार्य केलं जातं. नातेवाईक येतात, बाहेर ती गौरी पेटवायला ठेवली जाते, स्नानाची तयारी होते, स्नान केलं जातं. आता या प्रेताचं स्नान आहे. दक्षिणेकडे तोंड करून त्या प्रेताला झोपवलं किंवा बसवलं जातं आणि त्याला स्नान घालतात. त्याच्या अंगावरची कापडं अंगावरतीच फाडून काढली जातात किंवा कापून काढली जातात. नवीन वस्त्र नेसवले जातात. वस्त्र कोरी नेसवावे, कोरे. इथे कोरे वस्त्र नेसवतात. काही ठिकाणी प्रथा अशी आहे की उलट वस्त्र घालतात. कारण जिवंतपणे जिवंत व्यक्तीच्या अंगावरती कपडे फाडू नये किंवा अंगावरती कपडे शिवू नये, हे जुन्या लोकांचं तत्व होतं. का अंगावर कपडा फाडणे किंवा कपडा शिवणं हे अशुभ मानायचे, कारण हे फक्त प्रेताच्याच अंगावरती केलं जातं. उलटा कपडा घातला की लोक म्हणत आहे समजत नाही का, कपडे उलटे आहेत नाही, सरळ का उलटे कपडे ठेवू नये. का ते उलटे प्रेताचे ठेवले जातात. स्नान करताना दक्षिणेकडे तोंड करून स्नान करू नये, कारण दक्षिणेकडे स्नान प्रेताचं केलं जातं. एवढे बारकावे होते. आंघोळ करताना लहानपणी आई सांगायची, अय मगावर पाणी राहू दे, त्याच्यात सगळं पाणी सांडू नको. का सगळं पाणी फक्त प्रेताच्या अंगावर ओतलं जातं. आपण स्नान करताना थोडं तरी पाणी त्या पाण्याच्या भांड्यात ठेवलं पाहिजे. पूर्ण पाणी फक्त प्रेताचं ओतलं जातं. त्याच्यानंतर वस्त्र घातले, नसेल आधीची तर नंतर तुळशी माळ घाला, गोपीचंदन गंध तो लावा, वस्त्र परिधान करा. ते तयार केलेल्या त्या बांबूची तिरडी असते त्याच्यावरती ठेवलं जातं. हार फुलं घातले जातात. नातेवाईक सगळे आहेत. ही जी अवस्था आहे, उशाला आता इथे नरम उशी नाही, कोमची उशी नाही. उसा द्या काकाला, पण कशाची? वाळलेल्या तुळशीच्या काड्या, चंदनाचं लाकूड, याचं उस आहे. हेच खरं जीवन आहे. या नरम गाद्या इथेच राहतात, ती काही कोणी देणार आणि तेवढा उपयोगही नाही. ठेवलं जात आहे. सगळे कोणी फुलं वाहतात, नमस्कार करतात. आमच्या काकू होत्या, आमच्या आजी होत्या, आमची आई होती, त्या गौऱ्या मातीच्या मडक्यात घेऊन पुढे ते शिंकाळ तिरकामृती ठेवली जाते. कर्त्याला केस दिले जातात. काही ठिकाणी पद्धत आहे, आमच्यातही पद्धत आहे. जो अग्नी देणार आहे त्याचं त्या दिवशी वपन केस दिले जातात. काहींच्या 10व्या दिवशी करतात, काही समाजाच्या पद्धती. तो पुढे असतो. 4 खांदेकरी ठरतात. पुत्र जो अधिकारी आहे तो अग्नी घेतो. आता इथे मागे टाकायला, फेकायला त्याच्या अंगावरती मुरमुरे, कवड्या, सुटे पैसे, चिल्लर हे फेकले जातात आणि ते उचलून यात्रा निघते, सुरुवात होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अशी यात्रा निघते. काही ठिकाणी रामनाम अशी म्हणायची पद्धत आहे. काही ठिकाणी राम बोलो भै राम,
अशी म्हणायची पद्धत आहे. पण तिघ याच्यात येतो राम. हे सांगणं त्या जीवात्म्याला आहे. फक्त राम नाम सत्यैरवा, बाकीचं सगळं इथे सोडून चाललंय. पण जे महत्वाचं होतं ते तू घेतलं नाही कधी. नाही, त्याच्या सगळी तुझ्या आयुष्याची धडपड होती. बघ तू आयुष्यामध्ये जे पैसे कमावलेत, हे घे 4 आठवणे घेऊन जाय सोबत. अरे हा पैसा सगळ्या कवडी मोल आहे, घेऊन जा 2-4. काय केलं? हे सगळ्या कवड्या इथे ठेवल्या. पोटभर आणण्यासाठी वनवन याला त्याला लुबाडलं, फसवलं, भांडणं केले सख्या पोटच्या भावाशी. ते सगळे प्रॉपर्टी इथे राहिली. ते घासभर अन्न आणि एक कवडी सुद्धा तुला घेऊन जाता येणार नाही. हे घे, घेऊन जात असेल तर घेऊन जा, पण ह्या नेता येणार नाही. काय घ्यायला पाहिजे होतं? राम म्हण, फक्त राम नाम सत्यैरवा, बाकीचं काही नाही. हे त्याला ओरडून सांगितलं जातं. तो काय ऐकणार आहे? त्याच्या निमित्ताने बाकीच्यांना सांगणं आहे. तो घेऊन जातोय का कवड्या जमा करून? त्या सगळ्या रस्त्यावर पडत आहे. त्याने कवडी जमा केली, तो एक कवडी सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. आता तुम्ही तरी सावध व्हा. जीवनात हे बाकीचं कवडी मोल आहे, गरजेचं आहे, पण तेवढ्या पुरतं. त्यापेक्षा जास्त महत्व ज्या नामाला आहे ते राम नाम कधी तुम्ही घेतलं नाही. तुम्ही फक्त जे उप आहे त्याच्या मागे जोर दिला. आणि एक ठिकाणी फक्त त्याला थांबवलं जातं, गावाच्या वेशीजवळ. त्याला आपण काय म्हणतो? आता काय विसावा घेणार? आयुष्यभर धावपळ आहे, आयुष्यभर झटला, काम केलं, थकला, आयुष्यात कधी विश्रांती घेतली नाही. आता त्याला विसावा द्यायला थांबवलं. त्याला म्हणतो विसावा. मागचे खांदेकरी पुढे होतात, पुढचे मागे होतात. तिथे 2 दगड घेतले जातात, ते धुवून घ्यायचे. त्या दगडाने ते तिरडीला बांधलेली दोरी ती तोडली जाते. तो एक दगड सोबत घेतला जातो, एक दगड टाकून दिला जातो. तिथे कोणी कणिक वगैरे ठेवतात, कोणी गुलाल, पैसे ठेवतात. तिथून पुढे निघतो. ते विसाव्याच्या त्या सीमेवरती असणाऱ्या देवतेसाठी आहे नैवेद्य भाग. आता स्मशानात गेला तोपर्यंत आताची नवीन पद्धत, तिथे रांगोळ्या काढून ठेवलेल्या असतात. आइए आपका इंतजार था. ही पद्धत चुकीची आहे. शास्त्रात श्राद्धाच्या दिवशी सुद्धा अंगणात रांगोळी काढणं वर्ज्य आहे. ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी दाराशी रांगोळी काढू नये. निराशा पितरम गतः असं म्हटलेलं आहे. पितर घरी येतात आणि दाराशी रांगोळी काढलेली पाहून ते निराश होऊन परत जातात, श्राद्ध भाग घेत नाही असं म्हटलेलं आहे. श्राद्धाच्या दिवशी अंगणात रांगोळी काढू नये. श्राद्धाच्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने भडक लाल रंगाची वस्त्र नेसू नये. श्राद्धाच्या दिवशी त्या श्राद्धाच्या पिंड पूजनाला लाल रंगाची फुलं वापरू नये. श्राद्धाच्या दिवशी श्राद्धकर्त्या व्यक्तीने आधीच गंध लावू नये. गुरुजी येतील, ते काय भस्म गोपीचंदन सांगतील त्यावेळेस तो लावायचा आहे. रोज लावायची सवय, पण श्राद्धाच्या दिवशी आधी गंध लावू नये. त्या रांगोळ्या पाहून त्या जीवात्म्याला दुःख होतं. पण आज फक्त ते एक रांगोळी नाही, पण हळदी कुंकवाचा सडा सांगितलाय. कोणाला? जी सौभाग्यवती स्त्री गेली तिला. सौभाग्यवती मृत्यू पावल्यानंतर एका बादलीमध्ये 1 किलो 1.5 किलो 2 किलो कुंकू टाकून त्याचं पाणी, एका याच्यात हळद टाकून त्याचं पाणी, आणि पुढे 2 सुवासिनींनी त्या हळदी कुंकवाच्या अशा रेषा त्या सडा टाकत चालावा आणि मागे हिची पालखी चालते. ते सौभाग्याचं मरण आहे म्हणून त्याला ती रांगोळी, हळदी कुंकवाचा सडा, तो तिचा सन्मान आहे, रांगोळ्या नाही. स्मशानात ते प्रेत ठेवल्यानंतर तिथे ती जागा स्वच्छ केली जाते, शुद्ध केली जाते, चिता रचली जाते, प्रेत ठेवलं जातं. कोणी राहिलेली मंडळी तिथे प्रेताला पाणी देतात, ओला कपडा करून. बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे, कापड ओला करतात आणि ओला कपड्याने, त्याला वासोदक असं म्हटलेलं आहे. पुराणात वासोदक असं नाव आहे. वासोदक देतात. नंतर सगळ्या अंगाला तूप लावलं जातं, गाईचं तूप, त्या डोक्यापासून टाळूपासून. बघा, टाळूचं महत्व मी आता सांगितलंय. आणि तो त्या टाळूपासून पायापर्यंत गाईचं तूप लावावं.
डोळ्यावरती त्या नेत्रज्योती म्हणून कापूरवाड्या ठेवल्या जातात. काही काही ठिकाणी मी पाहिल्या खोबऱ्याच्या वाट्या ठेवायची पद्धत आहे, गावगावचा आचार, त्याला विरोध करू नये. ते कापूरवड्या ठेवाव्यात. नंतर वरची चिता स्तर रचावला. नंतर मग त्या मुलाला सांगतात, आता जो सूड करून ठेवलेला आहे खालच्या त्या तिरडीवरती असलेल्या त्या सरमटाचा तो चूड पेटव. आणलेला अग्नी सोबत आहे आणि अग्नी द्यायचा आहे. तो पेटवला जातो. गरुड पुराणात असं म्हटलंय, पुरुष असेल तर डोक्याकडून अग्नी द्यावा, स्त्री असेल तर पायाजवळ पहिला अग्नी लावा. तिने पेट घेतला की यथोचित व्यवस्थित सर्व बाजूने ती पेटती झाली की मग त्या करत्या व्यक्तीने अंगावरती पाणी घ्यावं, स्नान करावं. ती आणलेली मातीची घागर पाण्याने भरावी, आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यावी आणि त्या चितेला उलट्या 3 प्रदक्षिणा कराव्या. उलट्या. पहिली प्रदक्षिणा केली की जो सोबत आणलेला जीवाचा खडा आहे त्याच्याने त्या घागरीला एक दणका मारावा, एक छिद्र पाडावं, ती धार अशी पडते. पुन्हा दुसरी प्रदक्षिणा, दुसरी धार, तिसरी प्रदक्षिणा, 3 धारी त्या अशा चालतात. 3 वेळेला त्याला टोचा मारला जातो आणि तिसरी प्रदक्षिणा पूर्ण करून आले की तो जीव खडा खाली ठेवला जातो. ती घागर त्याच्यावरती अशी मागे सोडली जाते डाव्या खांद्यावर. उलटी प्रदक्षिणा. आपल्याकडे शिदी सांगितलं तर महाराज काय उलट सांगितलं आहे ना, प्रदक्षिणा काय उलटी करतच. जाऊ द्या, तुम्हाला उलट सांगू, पण आमच्या एखाद्या ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्ययात्रेला जा, तो त्याच्या शिद्या प्रदक्षिणा करतो का उलट्या प्रदक्षिणा करतो हे पाहायला मिळेल. मग तुम्हाला उलट सांगितलं तुमचं वाटोळ म्हणून आणि आपल्या शिद्या प्रदक्षिणा केल्या असं तर काही. जात, पात आणि प्रेत ह्या 3 गोष्टी उलट्या सारख्या. जात सरळ दळलं तर भरडा होतो, उलट दळलं तर पीठ होतं. पात पूर्वी मोठ असायची, मोठीचं पात उलट फिरतं तरच ते पाणी काढतं. आणि प्रेत म्हणजे ही प्रेत क्रिया, ही याला उलट्या प्रदक्षिणा. उलट पाणी फिरवता नैवेद्याला प्रेताच्या. अग्नी लागला, त्या प्रदक्षिणा झाल्या, तो जीव खडा आता आपल्या पात्रात घेतलाय. इकडे तोपर्यंत बाकीची भाऊबंद मंडळी त्या जीवखड्यावरती तिलोदक देत आहे. इदम जलम तस्मै स्वधारमा. जीवखड्यावरती पाणी. हे का? इतकी वर्ष 5, 50, 70 वर्ष जो व्यक्ती जगला त्या व्यक्तीच्या देहाची आसक्ती त्या जीवाला लागलेली असते. आपण 5-10 वर्ष एखाद्या भाड्याच्या घरात राहिलो ते असं वाटतं ते घर माझंच होऊन जायला पाहिजे, या मालकाने मलाच देऊन टाकायला पाहिजे. हे घर, ही गल्ली सोडून जायची इच्छा नाही महाराज. जर तो विकलना तर मीच घेऊन गेल. का? कारण फार जीव लागलाय त्या घरात. तसं हा 50 वर्ष 75 वर्ष ज्या देहामध्ये जीवात्मा आहे त्या देहाची आसक्ती त्याला लागते. तो जीव त्या देहाला सोडायला तयार होत नाही. आता त्याच्यात परत तर काही जाता येणार नाही, पण तो जीव त्या देहाभोवती घुटमळतो आणि म्हणून तो स्मशानात त्या चितेपर्यंत येतो. त्या चितेवरती त्या प्रेताला अपाय करू नये म्हणून ह्या 3 प्रदक्षिणा आहेत. तो त्या रिंगणाच्या मध्ये जीव जाऊ शकत नाही, ते रिंगण मारलं जातं. वाईट शक्ती त्या पाण्याच्या रिंगणाच्या आत प्रवेश करत नाही म्हणून जेवताना सुद्धा पाण्याला, परवाच्या दिवशी सांगितलं, ताटाला पाणी फिरवावं. वाईट शक्ती, वाईट नजर त्या अन्नाला बाधा करू शकत नाही. तसं हा जीवात्मा त्या चितेला बाधा करू शकत नाही. मग तो काय करतो? आता त्याचा नाईलाज आहे, तो त्या जीव खड्यावरती, तर दगड जो आणलेला आहे ना त्या दगडावरती येऊन बसतो. आणि म्हणून त्या दगडाला आता काय म्हणतो आपण? जीवाचा दगड. जीव म्हणतोय त्याला, कारण तो त्या व्यक्तीचा जीव आता त्या दगडाच्या आश्रयाने, म्हणून तो दगड सांभाळून ठेवला जातो 10व्या पर्यंत. आता आलेली सगळी मंडळी एक एक गौरीचा तुकडा त्या चितेत टाकतात आणि नमस्कार करतात, निघताय. त्या जळणाऱ्या चितेकडे पाहून एक शब्द आठवतो, कारण जो तो घाई करतोय निघायची. 6:30 वाजले ना, येवले ताईला चान्स द्यायचा आहे, फुगाव लवकर. त्या धगधगणाऱ्या चितेकडे पाहून विचार येतो, आमचा काका, आमचा बाप, आमचा मोठा भाऊ आयुष्यभर धावपळ करत होता, आयुष्यभर याच्या त्याच्यासाठी झटला.
आयुष्यभर तो याच्यासाठी सतत धावत आणि पळत होता. जो आयुष्यभर त्याच्यासाठी सतत धावत आणि पळत होता, ज्यांच्यासाठी धावपळ केली ते सगळे त्याला सोडून गेले, तो एकटाच स्मशानात जळत होता. तो एकटाच जळत. ती लोक कोणीही थांबले नाही, त्याचा कपाळ फुटस्तोपर्यंत थांबले नाही. आणखीन आता नवीन पद्धत आहे. लोक म्हणतात त्या स्मशानाच्या दाराशी हात जोडून उभे राहा, या आई आप त्या स्मशानात सुद्धा हात जोडून बरं झालं तुम्ही आमच्या अंत्ययात्रेला आले, खूप खूप उपकार. अरे हे कर्तव्य आहे, तिथे आभार काय मानायचे. त्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, त्या व्यक्तीला भेटा, पण त्याला त्या स्मशानाच्या दाराशी हात जोडून उभं करायचं. त्या लग्नाच्या मंडपात ठीक आहे, स्मशानात आणि सगळे निघतात. हे झाल्यानंतर घरच्या कोणीतरी व्यक्तींनी तास 2 तासाने मधून मधून त्या स्मशानात जाऊन पाहिलं पाहिजे, कारण ती जिता पडते, ढासळते. काही वेळेला त्या वायूमुळे हातपाय त्या चितेच्या बाहेर निघतात. बऱ्याचदा प्रेत उठून बसण्याच्या ज्या क्रिया घडतात, तो वायू जो मेरुदंडातला वायू आहे तो लवकर निघत नाही, ते दार उघडत नाही. त्याच्यामुळे तो वायू जसा धडपडतो तर तो पाठीचा कणा ताट होतो, तो वाकडा होतो आणि तो पटकन ते प्रेत उठून बसल्यासारखं वाटतं. आणि आपले लोक म्हणतात हे उठीसून बस नको. तो वायू निघण्याकरता धडपडतो. तो व्यवस्थित जळाला की शांत होईल, पण तोपर्यंत चिता तर ते लाकडं ढासळतात. म्हणून मधून मधून आपल्या लोकांनी पहा, पण आपण त्या स्मशानातल्या व्यक्तीवरती जबाबदार. जसं की तोच त्याचा जन्मदाता पोरगा आहे, तूच देखील भाऊ समजाव, तुला कॉन्ट्रॅक्ट दिले, तोच ती चिता लावायचं, लाकडं लावायचं, ते हातपाय बाहेर आलेले मध्ये ढकलायचे काम करतो. तोही काय करेल मग. चिता अर्धवट पाण्या पावसाने, काही ठिकाणी आहे चांगली आपली चिता स्मशान इथलं, काही ठिकाणी वरती छत नाही, पाणी येते, असं भरपूर आलं की चिता मालवते. मग हा काय करतो, दुसरा जळतोय त्याचं लाकूड घे इकडे लाव, याला लाकडं अपुरे पडले की दुसऱ्याचे उरेल सरेल, अर्धवट जळेल लाकडं 2-4 इकडे टाक, नाही जमलं तर टायर लाव. ही अवस्था घडू नये याला दोष सांगितला आहे. म्हणून घरच्या व्यक्तीने तिथे मधून मधून जावं, काय अवस्था आहे ती पाहावी, आपल्या हाताने सेवा करावी, ते संपूर्ण व्यवस्थित दग्ध झालं का याची खात्री करावी. पण आपल्याला तेवढा वेळ नाही, कारण आपल्याला येवलेताईचा कार्यक्रम पाहायचा. उद्या आपला भाग थोडा अर्ध राहणार आहे आणि म्हणून असा विचार विनिमय झाला की कालचा आणि आजचा राहिलेला भाग कव्हर करण्याकरता अण्णा म्हटलं उद्या 3ला ठेवता येतील का कथा. म्हटलं श्रोत्यांची तयारी असेल तर 3 किंवा 3:30 वाजता आपण कथा ठेवू. म्हणजे उद्या 3.5-4 तास मला ओढावे लागतील, कारण आज ताईला ऍडजस्ट करायचं आहे. तुमची तयारी 3 देवा 3 ते 3 वाजता यायची तयारी आहे का 3:30ला? 3ला 4 करताय 3 कर 4 तास बोट 4 करताय 3 दाखवा बोट. हा मी 4 तास होतील बा. 3ला आलं तर 4 तास असं आहे. तुम्ही काय 3ला आले तर 4 तास कथा होईल, 3:30ला आले तर 3.5 तास कथा होईल. कथाभाग कव्हर करायचा आहे. आणि आता हा गंभीर विषय आहे, या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्या, ही समजून घ्या. पुन्हा पुन्हा या गोष्टी कुठे पाहायला मिळत नाही. उद्या 3ला येण्याचा प्रयत्न करा. उद्याचा दिवस आपण कव्हर करू, कारण शेवटच्या दिवशी 26 तारखेला आपल्याला 2 तास कथा राहणार आहे. त्या दिवशी वेळ आपली कमी होईल आणि म्हणून आजचा दिवस हा अर्धा तास आपल्याला येवलेताईंना द्यायचा असल्यामुळे आज इथे अर्ध्या तासाची कथा आपण कमी करू. आज स्मशानातच थांबू. का बाहेर पडायचं आहे तर वेळ होऊन जाईल. मग बाहेर पडून जाणार. तर तोपर्यंत धर्मराज ही जी सगळी क्रिया चालली आहे याची अधिपती देवता कोण आहे? धर्मराज यम आणि चित्रगुप्त यांच्या ज्या आदेशाने चालतायत
त्या धर्माचं आणि चित्रगुप्तांचं स्मरण करत त्यांचं दर्शन करूया आणि ही स्मशान क्रिया उत्तर निरोप अंतीचा निरोप हा पावन करूया. कारण आपण जे पाहिले ते दोन यमदूत ज्यांच्या आज्ञेने चालतात तो धर्मराज आहे यमराज. आता स्मशानातच मुक्काम करायचा निर्णय घेतल्यानंतर यमराजाचं दर्शन झालंच पाहिजे की नाही. म्हणून एक संकीर्तन घेऊ आणि यमराजाचं दर्शन चित्रगुप्तांचं दर्शन करू आणि आरतीकडे वळू. तोपर्यंत आरतीची तयारी करा. ज्ञानोबाराया तुकोबाराया जब प्राण तन से निकले इतना तो करे न स्वामी. जब प्राण तब प्राण तन से निकले गोविंद नाम ले तब वर्णन केल्याप्रमाणे उत्तम आणि दैवी मृत्यू यावा यासाठी भीष्माचार्यांनी भगवान गोपाल कृष्णाकडे जी मृत्यूची मागणी केली, देवा मला मृत्यू यावा पण कसा, ते या गीतातून सादर केलं. श्री गंगा जी का तट हो यमुना करो शिवत हो. पितांबरी कसे हो
भागवताचार्य परमपूज्य श्री अनुराधा दिदी शेटे, ज्यांचा मागे पण एकदा प्रोग्राम झाला होता, एकदा दोनदा, यांची भागवत कथा या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आयोजक बालाजी कथा, विषय तिरुपती बालाजी यांचं चरित्र अशी बालाजी कथा आहे. आयोजक संपूर्ण ज्येष्ठ नागरिक लाड शाखी वाणी समाज. अध्यक्ष श्री पी.के. अमृतकर यांनी सहस्र चंद्र दर्शन या कार्यक्रमानिमित्ताने बालाजीची कथा आयोजित केलेली आहे. तरी सर्व भगवत प्रेमी कथा अनुरागी श्रोतृगणांनी या कथेच्या श्रवणाचा लाभ अवश्य घ्यावा. वेळ दुपारी 3 ते 6 ही असणार आहे अशी विनंती आयोजक श्री पी.के. अमृतकरजी आणि सौ विजय अमृतकर यांच्या वतीने समस्त श्रोतृवर्गांना केलेली आहे. तर सगळ्यांनी या कथेचा अवश्य लाभ घ्या. धन्यवाद. भोजनाचा सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे. आणि मग आरती. तोपर्यंत आरतीची तयारी रेडी करून ठेवा. आमंत्रित असलेले कथा प्रवक्ते सन्माननीय जोशी गुरुजी, तसंच आलेला सर्व श्रोतेजन वर्ग, आपण सर्वजण अगदी उत्साहाने कथेचे श्रवण करत आहात. कारण अगदी शांततेचं वातावरण आहे, कुणाचीच कुजबुज नाही आणि अगदी जीवात्माची कथा त्या जीवाला भेदावी अशी कथा आपले प्रवक्ते माननीय सन्माननीय गुरुजी यांच्या मुखातून आपल्या सर्वांना ऐकायला मिळत आहे. आणि तिचा लाभ आपल्या जीवनात होईलच ही अगदी 100% खात्री. अगदी बारीक बारीक पुरावे ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याचा आपण सर्वांनीच लाभ घेतो आहे आणि घ्यावा. तसंच गुरुजी माझ्यामुळे थोडा व्यत्यय येतोय, त्याबद्दल मी माझ्या ग्रुपच्या वतीने आणि माझ्या स्व वतीने आपली दिलगिरी व्यक्त करते. एक गीत घ्यायचं आहे याच्यासाठी की मला आदरणीय सुनील भाऊ यांनी गंगा पूजनाच्या वेळेस आमंत्रित केलं होतं, पण त्यावेळी माझं येणं थोडं अशक्य झालं. आली पण वेळेअभावी मी येऊ शकली नाही लवकर, त्यामुळे माझं ती मनातली गोष्ट राहूनच गेली. मी अण्णासो लक्ष्मण दादा शिरोडे यांच्या स्वजीवनावरती एक गीत तयार केलेलं आहे, ते मी आपल्याला ऐकवणार आहे. या 40 गाव गावात या 40 गाव गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, जीवाची ही कथा मिरवणूक निघाली गावात, जीवाची ही कथा मिरवणूक निघाली गावात. या 40 गाव गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, जीवाची ही कथा मिरवणूक निघाली गावात, जीवाची कथा मिरवणूक निघाली गावात.
त्यांचं कौतुक पाहण्या त्यांचं कौतुक पाहण्या जमलं सारं होत जमलं सारं होत जीवात माझी ही कथा मिरवणूक निघाली गावात जीवात माझी ही कथा मिरवणूक निघाली गावात सर्वांची गोड बोल वागतात हो नीट सर्वांची गोड बोल वागतात हो अण्णांची कीर्ती ओ या अण्णांची कीर्ती आहे गावागावात आहे गावागावात जीवात माझी ही कथा मिरवणूक निघाली गावात जीवात माझी ही कथा मिरवणूक निघाली गावात जेवणाची मंगल जेवणाची मंगल सारं केलं होत दान सारं केलं होत ज्ञान जीवाची ही कथा मिरवणूक निघाली गावात जीवात माझी ही कथा मिरवणूक निघाली गावात भगवंताची कथा ऐकावी कथा व्हावी आणि त्या जीवात्म्याला त्या पुण्यात्म्याला मोठं जागेचं स्थान प्राप्त व्हावं इतकंच काय इथेपर्यंत तरी ठीक आहे अण्णांची जी पुण्याई असेल आतापर्यंत अण्णा सुद्धा अगदी आनंदाने जीवन जगत आहेत त्याही पुढे जाऊन सांगेल पुढची कर्तबगारी कोणाची आहे आणि याचे भाग्यता विजेते कोण आहेत तर ऐकूया दिन सोनियाचा आला दिन सोनियाचा आला मुलांना सेवा करण्याचा दिन सोनियाचा आला दिन सोनियाचा आला मुलांना सेवा मिळाली मुलांना सेवा मिळाली दान कर्मयोगी वाणी समाजात दान कर्मयोगी आता वाणी समाजात
एका प्रयत्नांनी अण्णा त्या शब्दात वेड्या वाकड्या शब्दांची मी रचना आपल्या पुढे मांडलेली आहे. जर काही चुकी झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष असतील आणि जर काही चांगलं काम झालं असेल तर ती माझ्या पांडुरंग परमात्म्याची माझ्यावर असलेली कृपा असेल. इतकं बोलून मी इथे थांबते आणि पुढील सूत्र गुरुजींच्या हाती देते. भवं भवानी सहित नमामि अग संकट भयनाशन सुखदो विघ्नेशा आद्यासुरवर वन्द्या नरवारणेशा आशांकुशल सुंदर पूर्वेशी आशा निजपद देव हरुषे भ्रांतीच्या पाशा जय देव जय देव जय देव गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती उमारो आरती जय देव जय देव सागर जाकांता धरणीधर शयना करुणालय वारिषी भववारिज दलनयना करुणध्वज भजन प्रिय प्रीतम प्रभवसना अनुदिन तव कीर्तन रसचाको हे रसना सुखगणमूर्ति गणपति हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ति तुम ओवारो आरती जय देव जय देव देवहना गहना पार्वतीधारणा मन्मथ दहना शंभो मातात्मजनयना सर्वोपाय विवर्जित तापत्रय शमना कैलासाचलवासा करती सुरनमना जय देव जय देव जय देव जय देव जय सुखकरमूर्ति गणपति हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ति तुम्हारो आरती जय देव जय देव गणपति हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ति तुम्हारो आरती जय देव त्रिभुवन उर्वशी पालन कर से तू माया नाही तुझे रूपा दुसरे उपमाया तुझे गुणगान महिमान कर निगमाया करुणागर से अंबे मन विश्रामाया जय देव जय देव जय देव जय सुखकरमूर्ति गणपति हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ति तुम्हारो आरती जय देव जय देव हरि माता पिता त्वमेव धर्माच्या करिता आम्हास जगती रामा निधाडे यले ऐसे गान निराम भक्ती करिता धर्म सख्या तुझ्या पृथिव्या नम्रत्वतेने असे
इच्छा हो जसे मानसी करीत असे हा देह तुझा असे सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु पश्य दुःखं गोपाल कृष्ण भगवान गरुड महाराज की जय ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सगळे किंवा आपल्याला टाइमपास म्हणून वाचलेली गीता वाचलेलं देवाचं पुस्तक म्हणजे अध्यात्म नाही. देवाचा आणि शिवाचा एकजूट होणे जीवाने देवाला ओळखणे याला अध्यात्म म्हणतात. आणि त्या अध्यात्माची पोच पावती जेव्हा आज गुरुजींनी सांगितलं सर्वच विधी सांगितला त्याप्रमाणे सांगेल की सगळे एटीएम कार्ड खाली राहतात सगळ्या बँकांचे, परंतु तुमच्या कर्माच्या पोच पावतीचं एटीएम मात्र तुमच्या सोबत येतं. परमार्थाची पोच पावती येतेच राहणार आणि परमार्थाची पोच पावती सोबत येणार, संसाराची पोच पावती येथेच राहणार. म्हणून सगळ्यांनी नाम घेताना वाद्यवाला येतं तोपर्यंत आपण सर्वांनी अगदी मस्त गुणगणून सगळ्यांना नाव घ्यायला आवडेल ना? रिप्लाय नाही दिला. हो थोडासाच आवाज आला. हो फक्त हो म्हणायचं नाही. बघा भगवंताचं नाव घ्यायलाय ना पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण जर इथं नामस्मरण केलं आपली शेवटची वेळ येते ना, इतकं आपण इथे जप करू तेवढं आपल्या शेवटच्या वेळेस जप होईल. हा ते काय बेरीज आहे. बँकेत असलं तर व्याजाची अपेक्षा, नसलं तर बँकवाला देईल का? नाही. मग भगवंत कुठून देईल? भगवंताच्या नामाची पोचपावती तुमच्याकडे नाही तर तोही रिकामा नाही. त्याने सगळं उदार होऊन एवढं जीवन दिलेलं आहे, हा पूर्ण देह आपल्याला समर्पित केलेला आहे. एक कवडी न घेता त्याने आपल्याला समर्पित केला. त्याच देहातला एखादं पार्ट जर खराब झालं, डॉक्टरांकडे गेलं, 1,00,000-2 लाख लागले, तेव्हा माझा हात खूप दुखतो. 2 लाख लागले तरी डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार की तुमच्यामुळे माझा पाय बऱ्यापैकी चालतो, नाही तर मी एका जागेवर असते. अरे त्या पांडुरंगाला स्मरण करा ज्याने हा देहाचा पुतळा घडवला, तेव्हा तुमच्याकडनं काहीच घेतलं नाही आणि डॉक्टरांनी 2 लाख घेतले तरी त्याचं स्मरण होतं. म्हणून भगवंताचं कसं भजन करावं. हा मातीचा पुतळा आहे. गुरुजींनी आज खूप सुंदर अशा भाषेत सांगितलं. मी सांगेल स्टार्ट गुरुजी. मान मेरा कहना मान मेरा कहना तू बड़ा पछताएगा. मान मेरा कहना तू बड़ा पछताएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मान मेरा कहना तू बड़ा पछताएगा. मान मेरा कहना तू बड़ा पछताएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. आपण किती माझं माझं म्हणतो, हे माझं आहे ते माझं आहे, सगळं माझं माझं करतो, पण केव्हापर्यंत? जोपर्यंत त्या जागेवर स्थिर राहत नाही तोपर्यंत. आणि एकदा का त्या जागेची आपल्याला जागा मिळाली, आता इथून हलता येणार नाही, तेव्हा म्हणतो नको देवा मला हे काहीच नको, मला काहीच नको, फक्त सुखाने तुझ्या दारीने रे. शेवटच्या वेळेस आपण अपेक्षा करतो. म्हणून दास महाराज काय म्हणतात ऐका. ना कुछ
नव्हे सोय रे मेल्यावरती सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी म्हणून दास महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात पड़ोसी पड़ोसी क्या करता है पड़ोसी पड़ोसी क्या करना है पड़ोसी पड़ोसी क्या करता है पड़ोसी पड़ोसी क्या करना है पड़ोसी तो एक दिन जला के चला आएगा पड़ोसी को एक दिन जला के चला आएगा मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल काय सांगतात दास महाराज हा मातीचा पुतळा आहे ह्या मातीच्या पुतळ्याला फक्त जोपर्यंत तो परमात्मा आपल्या हृदयात वास्तव्याला आहे तोपर्यंतच त्याची पोच पावते हॅलो म्हणूनच जास्त गरज जर असेल तर ती नामाची आहे मला सांगावंसं वाटतं माझ्या नामदेव रायांना कुत्र्यामध्ये देव दिसला माझ्या नाथ महाराजांना गाढवात देव दिसला माझ्या ज्ञानोबा रायांना रेड्यात देव दिसला मग अपेक्षा संतांची इतकीच की माणसाला माणसातला देव दिसला पाहिजे माणसाला माणसातला देव दिसला पाहिजे हे सगळं खोटं आहे हा संसार मायावी आहे दुःख बांधवाडी हा संसार सुखाचा विचार नाही येथे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे काल आवर्जून सांगितलं की भजनाचा आनंद घ्या तरी सुद्धा माता भगिनींचा वेळ फक्त भोजनापुरताच राहिला आणि मग आपोआप चला जाऊ द्या चालू राहतील आपलं आपलं चला नाही हो म्हणजे आपली स्थिती काय असते आपण एकाने ऐकतो दुसऱ्याने सोडतो म्हणजे देवाने दोन कान दिले ही काही चुकीच केली वाटतं असं म्हणायला हरकत नाही आता सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे मी सगळ्यांना विनंती करेन की काल ही बोलली होती की डीजेच्या नाचण्याला मस्तीचं नाचणं म्हणतात आणि भगवंताच्या नाचण्याला भक्तीचं नाचणं म्हणतात ज्याची भक्ती भगवंतावर प्रीती भक्ती असेल तर तो नक्कीच इथे येऊन खेळेल नाचेल नाचणं वेगळं डीजेवर हा तो हा प्रकार नाही आहे हा जो धर्म मंडप आहे हा सभा मंडप आहे हा चारीही बाजूने विठ्ठल नामाने बांधला गेलेला आहे याच्या प्रत्येक खांबात देवाचं वास्तव्य आहे तुम्ही आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहोत कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा इथे पांडुरंग उभा आहे पण त्या पांडुरंगाची नजर आहे की कोणती कोणती माता आणि कोणता पिता किती वेळ बसणार आहे आणि किती तल्लीन होणार आहे का घरातल्याच गोष्टी करणार आहे भेटले म्हणूनच सगळ्यांना अगदी मनापासून सांगेल की आनंद घ्या मी सांगणार नाही मी तर घेतेच बाबा आनंद त्याच्यामुळे आता आपण देवीचं गीत घेणार आहोत मला कालच माहिती मिळाली की ताई कानबाईचे गीत ऐकवा काही हरकत नाही मी तुमची ती पण अपेक्षा पूर्ण करेल तुम्ही हाक द्या मी साथ देईन कानबाईच्या गीतांपासून आपण कार्यक्रमाची आजची सुरुवात करणार आहोत चला कोण कोण येते चला पटकन कानबाईला